मी इथे उभी राहून बोलू शकते आणि तुम्ही इथे बसून ऐकण्याची इथे आपल्याला जी ताकद मिळाली अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना प्रथम आदरांजली अर्पण करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.डी. दर्णे सर, तसेच प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर सुधा कांकरिया, ज्येष्ठ समाजसेवक असलेले अभिनंदन पेंढारी सर, आपल्या गावाच्या सरपंच प्रथम नागरिक अभिभाते देशमुख, उपस्थित गावकरी मंडळी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि आपण विद्यार्थी, आज आपल्या इथे आपण सेव्ह गर्ल चाइल्ड या कार्यक्रमाचे आपण इथे आयोजन केलेले आहे। लेख वाचवा। लेख कोणाची आहे? ज्यांची लेख आहे त्यांनी वाचवली पाहिजे ना। मग तुम्ही आम्ही इथे सभागृहामध्ये चर्चा करून त्या उपयोग होणार आहे का? मग प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातल्या लेखी वाचवल्या पाहिजेत आणि लेख वाचवा असं सांगायची वेळच काय आली? ते आपलं लेकरू नाही का? ते आपल्या हाडामासाचं नाही का? ते आपल्या जीवाभावाचं नाही का? तो काही आपला तो असो किंवा ती असो, ते काही आपल्या काळजाचा तुकडा नाहीये का? आपलं ते त्याच्यावर प्रेम नाहीये का? का म्हणून सांगावं लागते की लेख वाचवा? ही शोकांतिका आहे, ही वाईट गोष्ट आहे। जेवढा मुलगा आपल्याला जवळचा आहे तेवढीच मुलगी पण आपल्या जवळचीच आहे ना। मुलगा पोटातून बाहेर येतो, मुलगी सुद्धा पोटातूनच बाहेर येते ना। मुलगा लहानाचा मोठा होतो, मुलगी सुद्धा आपल्या घरात लहानाची मोठी होते ना। मग का हा भेदभाव? मुलगा झाला की पेढे वाटले जातात, सगळीकडे आनंद निर्माण होतो, आणि मुलगी झाली की स्वतः आई निराश होते, आजी निराश होते, घरातलं वातावरण उदास होऊन जातं आणि कुणी कोणाला कळत नाही की काय झालं म्हणून। सगळ्यांनी समजून घ्यायचं की काही निरोप नाही आला म्हणजे मुलगी झाली। मग मुलीला दूध पाजलं जात नाही, तिला व्यवस्थित खाऊ पिऊ दिलं जात नाही, लहानाचं मोठं करताना अनेक प्रकारचे भेदभाव घरातूनच होताना दिसतात। गरीब घराण्यामध्ये भाजी भाकरी, वरण भात, काही गोड असं पूर्ण जेवण कधी मिळतच नाही, पण त्यातल्या त्यात भाजी केली तर आधी मुलाला दिली जाते, उरली तर मुलीला, आणि संपली की आईच्या ताटात काहीच नाही। असं चित्र आपण घरोघरी पाहतोय। काही गोडधोड केलं तरी पण आधी दादाला दिलं जातं, उरलं तर मुलीला दिलं जातं। म्हणजे राहण्यापासून, खाण्यापिण्यापासून, कपड्या लत्त्यापासून, घरातल्या कामाच्या विभागणीपासून, शिक्षणापासून सगळीकडे तिला दुय्यम स्थान दिलं जातं। एका घरात ती मोठी होते, वयात आली की कधी तिचं लग्न होईल, कधी ती स्वतःच्या घरी जाईल, म्हणजे सुरुवातीपासूनच परक्याचंच धन म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या घरात आहे हे परक्याचीच मुलगी आहे, आणि कधी तिला आपण लग्न करून तिच्या घरी पाठवू, तिच्या घरी, अशी भावना आजही आपल्याला दिसते। मग तिचं कसं कसं लवकर लग्न करून टाकलं जातं, लग्नानंतर परत तीच गाठा सुरू, तेच पाडे 55। मग सगळीकडे जेव्हा तिला दुय्यम स्थान मिळतं, सगळीकडे तिला जेव्हा नकार मिळतो, सगळीकडे तिला नेहमी दुःखच वेचावं लागतं। मग असं असल्यामुळे मुलींच्या मनातल्या भावनेचा कोणी विचार केलाय का? अनेक ठिकाणी तर असं आहे की मुलीचं नावच नकोशी ठेवलं जातं। ती नको होती, आली जन्माला, मग नको होती म्हणून ती आली। खरं म्हणजे करायचं होतं लिंग परीक्षण,
होता गर्भपात, पण तो जमला नाही, तो शक्य झाला नाही, मग आलीच आता जन्माला, मग इथून पुढे नको म्हणून तिचं नाव नकोशी ठेवलं जातं, नकुसा ठेवलं जातं. काही ठिकाणी तिला कडूबाई म्हटलं जातं, काही ठिकाणी तिला खट्टी म्हटलं जातं, राजस्थानमध्ये तिला अंचाई म्हटलं जातं, काही ठिकाणी तिने मला फसवलं म्हणून नावच कसीबाई ठेवलं जातं. म्हणजे एवढ्या दुय्यम स्थानी तिला ठेवलं जातं की तिचं नावच नकोशी ठेवलं जातं. किती मोठी शोकांतिका आहे. विचार करा, जर कुणी आपल्याला सारखं असं उपेक्षित ठेवलं, नको नको म्हटलं, तर आपल्या मनावर काय परिणाम होईल? की जेव्हा आपले स्वतःचे आई वडीलच आपल्याला नको म्हणतात, शेजार पाजारचे नको म्हणतात, समाजामध्ये कुठेही घेतलं तरी नकार असतो, मग अशा वेळेस जेव्हा मुलगी लहानाची मोठी होते आणि जेव्हा तिचं लग्न होतं, ती सासरी जाते आणि जेव्हा ती स्वतः गरोदर होते, तेव्हा ती असा विचार करते, तिच्या मनामध्ये असा विचार येतो की आज आपण गरोदर झालेलो आहोत, आपल्या पोटामध्ये एखादं बाळ असेल आणि हे बाळ जर मुलगी असेल, ते जे दुःख मी भोगलेलं आहे, ज्या वेदना मला मिळालेल्या आहेत, जी उपेक्षा माझ्या वाटेला आलेली आहे, तर हीच उपेक्षा, हे दुःख, ही माझ्या लेकराला मी काढून, त्यापेक्षा ती जगात आलेली बरी. आणि म्हणून मग ते स्त्री भ्रूण हत्येचं दुष्ट चक्र हे परत सुरू होतं. मग ते जर आपल्याला भेदायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या आजूबाजूला जेवढ्या अशा नकोशी नावाच्या मुली असतील त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला. सातारामध्ये आम्हाला 253 मुली नकोशी नावाच्या सापडल्या, पुण्यात सापडल्या, अहमदनगरमध्ये सापडल्या, सोलापूरमध्ये सापडल्या, नागपूरमध्ये सापडल्या. अनेक ठिकाणी मुलींचे नाव नकोशी ठेवले जातात. तर आतापर्यंत आम्ही जवळपास 853 मुलींचे नामकरण केलेले आहे, त्यांच्या आवडीचे नाव त्यांना दिलेली आहेत. आपल्याही आजूबाजूला, आपल्याही गावामध्ये अशा प्रकारच्या नकोशी नावाच्या मुली असतील. कुणी कुणी नकोशी नावाच्या मुली पाहिल्यात किंवा ऐकल्यात? हात वर करा. देशमुख ताईंनी पाहिली का ऐकली? नाही पाहिली पण ऐकली. म्हणजे नतू महिना म्हणून आमच्या भुसावळला माझं माहेरी आमच्या बाजूलाच एक मुलगी आहे, नतू महिना म्हणतात तिला, नको महिना, नको महिना. देशमुख ताईंचं माहेर भुसावळ आणि तिथे ताईंनी नको महिना नावाची मुलगी पाहिलेली आहे. तर आपण अशी मुलगी जर आपल्याला सापडली तर आपण काय केलं पाहिजे? त्यांच्या घरी गेलं पाहिजे, त्यांच्या आई वडिलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यानंतर कुठल्याही एखाद्या जाहीर कार्यक्रमातून त्यांचं फक्त औक्षण करून नामकरण आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर गॅजेट मध्ये त्यांचं नाव बदलण्यासाठी आपल्याला तहसीलदाराकडे एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म आणायचा आणि तो भरून द्यायचा आणि त्यामुळे आपल्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचं नाव बदललेलं याची नोंद केली जाते. तर अशा प्रकारचा उपक्रम आपण नक्की स्वप्नील दादांच्या समवेत राबवाल अशी आशा मी इथे व्यक्त करते. खरं म्हणजे आपल्या चळवळीचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. आपण असं नकारात्मक म्हणत नाही की स्त्री भ्रूण हत्या करू नका, कारण स्त्री भ्रूण हत्या करू नका असं म्हणताना पहिला शब्द कानावर येतो तो स्त्री भ्रूण हत्या. आणि त्या हत्या या शब्दाचा मानसिकरित्या माणसाच्या मनावर परिणाम होतो असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. या चळवळीचे 2 भाग आहेत. सुनीता ताईंना मला आवर्जून सांगायचं आहे, एक तर मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणजे प्रत्येक गर्भामध्ये जो कुठला जीव असेल, मुलगा किंवा असो किंवा मुलगी असो, दोघांचंही आरोग्य संपन्न असं जीवन असलं पाहिजे, दोघांचंही तेवढ्याच आनंदपूर्वक स्वागत झालं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरा भाग की
की मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं शिक्षण झालं पाहिजे, तिला पोषण व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि ती समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. म्हणजे गर्भात असताना सुद्धा आणि गर्भाच्या बाहेर सुद्धा तिचं रक्षण संरक्षण करण्याची क्षमता तिच्या स्वतःमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा या चळवळीचा उद्देश आहे. आणि म्हणून एक 11 कलमी कृती कार्यक्रम आपण त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. त्यातला 5वा कलम थोडा मोठा आहे म्हणून तो आधी मी विस्ताराने सांगते. 5वा कलम आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. त्याचं 2 गोष्टीचं विश्लेषण मला आज मुद्दाम इथे करायचं आहे की समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन. बरोबर आहे ना? हा एक गैरसमज आहे. आणि हा गैरसमजाचं विश्लेषण करण्यापूर्वी निसर्गाने कसा समतोल साधलेला आहे तो मी आपल्याला मुद्दाम सांगते की निसर्गाने या जगाच्या पाठीवर 2 शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती स्त्रियांची शक्ती असेल तर एक शक्ती पुरुषांची शक्ती आहे. निसर्गाने कुठला भेदभाव केलेला नाहीये. दोघांनाही वेगवेगळी अशी शक्ती स्थळ निसर्गाने बहाल केलेली आहेत. स्त्रीकडे काय दिलेलं आहे तर मातृशक्तीचा आविष्कार दिलेला आहे, निर्मितीची क्षमता दिलेला आहे. आणि पुरुषांकडे काय दिलेलं आहे? धाडस दिलेला आहे, पराक्रम दिलेला आहे, आक्रमकता दिलेली आहे, कणखरपणा दिलेला आहे. आणि जीवन जगण्यासाठी, जीवन यशस्वी होण्यासाठी, जीवन समृद्ध होण्यासाठी या दोन्ही गुणांची बेरीज झाली पाहिजे. या दोन्ही गुणांचा गुणाकार झाला पाहिजे तर जीवन हे संपन्न होणार आहे, समृद्ध होणार आहे, आनंदी होणार आहे. म्हणून या दोन्ही गुण हे सोबत सोबत चालले पाहिजे. हे दोन्ही गुण आपापल्या जागेवर स्थिर असले पाहिजेत. पण आज कसं होतंय की मुलींना गर्भातच मारून टाकलं जातंय आणि मुलींची संख्या कमी व्हायला लागलीये. म्हणजे 2 गुणांची इथे वजाबाकी होताना दिसतीये. कुठले ते 2 गुण तर मातृशक्तीचा आविष्कार, ज्याला आपण प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा असं म्हणतो, या सर्व सद्गुणांची आज वजाबाकी होताना दिसती आहे. आणि दुसरा सद्गुण आहे स्त्रीचा, तो म्हणजे निर्मितीची क्षमता. मुलगा असो किंवा मुलगी, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? आईच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो, स्त्रीच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो. या दोन्ही गुणांची वजाबाकी आज इथे होताना दिसती आहे. आणि म्हणून सामाजिक असमतोल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून एका छोट्या कवितेतून मी हा विषय मांडलेला आहे. कवितेचं नाव आहे तो आणि ती. कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो मंत्र असेल, तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी. विचार केल्यानंतरच घडते कुठली कृती. अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती. माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी. दसऱ्यानंतर येते
आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. मग आपण एक गैरसमज पाहतोय. काय गैरसमज आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी पराया धन आहे, असं समज आहे, गैरसमज आहे. बरोबर आहे ना? तर एक समजा फळ्यावर रेष ओढली सरांनी आणि सांगितलं की या रेषेला हात न लावता ही रेष छोटी करून दाखवा. कसं करता येईल छोटी? सांग. त्याच्या खाली दुसरी लांब रेष ओढायची. करेक्ट. अजून कोणाला सांगता येईल? सांग. बरोबर सांगितलेलं आहे. तिच्यासाठी टाळ्या वाजवूया. मग असं आहे की इतक्या वर्षापासून, म्हणजे शेकडो वर्षापासून सगळ्या समाज मनाच्या मेंदूमध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये हा विचार पक्का आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही घरी गेलात आणि आईला म्हणालात, वडिलांना म्हणालात, आजीला म्हणालात की बरं का मुलगा नसतो वंशाचा देव, मुलगी असते. आजी काय म्हणे, ए काहीतरीच काय, हे सगळं खोटं असतं, काही नाही, मुकीच काहीतरी ऐकून आली, काहीतरी पुस्तक विचार तुझे, काही नाही काही नाही, तुला काही शिंग फुटले का, मुलगाच वंशाचा दिवा असतो. असं सारखं 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 म्हणून 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 मग तुम्ही पण ओके असं म्हणजे चला मुलगाच असतो वंशाचा दिवा, असं परत एकदा डोक्यात फिट होतं. आपण एक चांगला मार्ग निवडायचा की असं नाही का मुलगा वंशाचा दिवा, ठीक आहे. ते खोडण्यासाठी आपल्याला तेवढी एनर्जी वेस्ट करायची नाही, ते मिटवण्यासाठी आपला वेळ वाया घालवायचा नाही. मग आपण असं म्हणूया की मुलगा वंशाचा दिवा आहे, ही जर एक रेष असेल तर त्यापेक्षा मोठी रेष आपल्याला त्याला हात न लावता ओढता येईल. ती रेष अशी की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. बरोबर आहे ना? मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी 75% मुली आहेत म्हणे इथे. आणि आवाज, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी, मग हा पहिला गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे. विचार करा, आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर मानववंश पुढे जाईल का? मग कोण झाला वंशाचा दिवा? म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. दुसरा गैरसमज समाजामध्ये आहे की कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो.
दुसरं लग्न करण्याची धमकी दिली जाते, तिला मारलं जातं, तिच्यावर अन्याय केला जातो, तिला घरातून हाकलून दिलं जातं. एवढंच नाही तर तिचा जीव घेण्यालाही मागे पुढे कुणी पाहत नाही, अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे. मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर त्याचं विज्ञान आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर गुणसूत्राचं विज्ञान असं सांगतं की आईकडे एक्स आणि एक्स असे 2 गुणसूत्र असतात. माहिती पत्रिका उघडा, 5वा कलम काढा, तिथे चार्ट दिलेला आहे. ते चार्ट प्रमाणे आईकडे एक्स आणि एक्स असे 2 गुणसूत्र असतात. वडिलांकडे एक्स आणि वाय असे 2 गुणसूत्र असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले. कोणाचा जन्म झाला? आईकडून एक्स आला, वडिलांकडून वाय आले, एक्स वाय झाले. कोणाचा जन्म झाला? मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? ते कोणाकडे आहे? मग कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाकडे गेला पाहिजे? पण त्रास कोणाला होतोय? मग हे चित्र आपल्याला समाजातलं बदललं पाहिजे. दोष हा शब्द वापरण्यापेक्षा आपण असं म्हणूया की मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असते. दोषी कोणाला न मानता पती आणि पत्नी, स्त्री आणि पुरुष सगळ्यांनी एकत्र येऊन या विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तुम्ही आणि मी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. आणि त्यासाठी जेव्हा आपण सामूहिकरित्या एखादा संकल्प करतो तेव्हा त्याला ठराव असं म्हटलं जातं. मग महाविद्यालयाने केला तर तो महाविद्यालयाचा ठराव होतो, ग्रामपंचायतीने केला तर तो ग्रामपंचायतीचा ठराव होतो. आणि या ठरावासाठी आपल्याला लोकसहभाग ही तितकाच अपेक्षित आहे. म्हणजे ठराव केला आणि तो कागदपत्री राहिला असं झालं नाही पाहिजे. तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचा त्यात सहभाग हवा आहे. ग्रामपंचायतीचा ठराव असेल तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा त्यातला आपल्याला सहभाग अपेक्षित आहे. आणि त्यासाठी म्हणून 2 योजना आहेत. एक योजना आहे लखोपती योजना आणि एक दुसरी योजना आहे 1 रुपयाची जादू योजना. लखोपती योजनामध्ये प्रत्येक मुलगी लखोपती होते आणि 1 रुपयाच्या जादू मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या सहभागाने कन्या जन्म आनंद सोहळा आपल्याला साजरा करता येऊ शकतो. सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की मुलगा झाला की पेढे वाटले जातात आणि मुलीच्या जन्माचं स्वागतच केलं जात नाही, उदास होतं सगळंच घरदार. तर ही मानसिकता आपल्याला बदलायचं आहे, माइंडसेट आपल्याला बदलायचा आहे. मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव आपल्याला साजरा करण्यासाठी सगळ्यांच्या सहभागाने, सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने कन्या जन्म आनंद सोहळा हा जाहीरपणे आपल्याला साजरा करायचा आहे. तो कशा पद्धतीने आपण साजरा करू शकतो? समजा आपल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 251 बरोबर आहे का सर विद्यार्थी आणि विद्यार्थी असतील, 250 आपण समजूयात. आणि 250 कुटुंबियांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्यांनी येऊन आपल्या प्राचार्य सरांना सांगायचं आहे आणि मग नोटीस बोर्डच्या माध्यमातून हा संदेश सगळीकडे जाईल की अमुक अमुक कुटुंबामध्ये लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा, लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येणार आहे. आणि तिच्या स्वागताच्या प्रीत्यर्थ आपण सगळेजण प्रत्येकी केवळ 1 रुपया देणार आहोत. किती अवघड आहे का? सगळ्यांना देता येण्यासारखं आहे का? प्रत्येक मुलीला 1 रुपया म्हणजे जेवढ्या मुली जन्माला येतील 10 येतील 11 येतील 12 येतील ज्या काही येतील प्रत्येकीसाठी 1 रुपया आपल्याला द्यायचा आहे. आणि सगळ्यांची एकत्र येऊन जेवढे रुपये होतील त्यातून कन्या जन्म आनंद सोहळा म्हणजे मुलीला झबलं, आईची खणा नारळ आणि ओटी आणि सासूबाईंनाही श्रीफळ आणि फळ देऊन त्यांचा सन्मान करण्याचा
हा सोहळा 6 महिन्यातून एकदा आपल्याला महाविद्यालयामध्ये जाहीररित्या करता येऊ शकतो. अशा पद्धतीचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्याविषयी आम्हीचं आदरणीय सरांचं मॅडमचं जेव्हा बोलणं झालं तर तुमच्या सर्वांच्या साक्षीने अशा प्रकारचा ठरावाविषयीचा विचार विनिमय झाला होता. तर आपल्या सगळ्यांना या ठरावामध्ये सहभागी व्हायचं आहे का? हात वर करा सगळेजण. व्हेरी गुड. म्हणजे कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाच्या जादू या योजनेमध्ये ठराव करण्यासाठी आपण सगळेजण सहभागी झालात याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ठरावाचं वाचन थोड्या वेळाने सुनीता मॅडम करणार आहेत नंतर किंवा सर करतील. आता यानंतर मला मुद्दाम विनंती करायची आपल्या आदरणीय सरपंच ताईंना. त्यांचं आणि माझं बोलणं होत होतं तेव्हा मॅडम मला म्हणाल्या की किती लोकसंख्या आपली? 25,000 लोकसंख्या आहे. आता प्रत्येकाने जर फक्त 1 रुपया दिला तर किती रुपये जमा होतील? आणि हे 25,000 रुपये 10 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली तर 10 वर्षानंतर त्याचे होणारे 1 लाख पेक्षा जास्त रुपये. म्हणजे या गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखोपती होणार आहे. आणि हा लखोपतीचा ठराव आपण घ्यावा अशी विनंती मी इथे उपस्थित असलेल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने करते आणि जोरदार टाळ्यांनी आपण त्याला अनुमोदन द्यावं. मी आता मॅडमला सांगत होते जसं आपण पाणीपट्टी घेतो, घरपट्टी घेतो, तर तसं या मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी 1 रुपया कन्या निधी म्हणून आपण घेतला तर नक्कीच प्रत्येक मुलीला लखोपती आपल्याला करता येऊ शकेल. आणखीन एक आनंदाची गोष्ट की या नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीच्या पुढे बिलो पॉवर्टी लाईन मध्ये ज्यांच्या घरामध्ये मुली जन्माला येतील त्यांच्यासाठी सुद्धा लखोपती योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे. पण ती फक्त बीपीएल साठी आहे. आपल्या गावकऱ्यांच्या योजनेमध्ये 1 रुपयाच्या जादूच्या माध्यमातून ही लखोपती योजना ही प्रत्येक मुलीसाठी आहे आणि अशा प्रकारचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये घ्यावा अशी आग्रहाची विनंती मी सरपंच ताईंना करत आहे. हा पहिला कलम झाला ठराव. दुसरा कलम आहे आपल्या गावातला सेक्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे. सेक्स रेशो म्हणजे नेमका काय? तो 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती आहे आणि मुलींची संख्या किती आहे हे माहिती झाल्यानंतर त्याचा बोर्ड ग्रामपंचायतीच्या बाहेर लागला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक नागरिकांना याचं ज्ञान पाहिजे की अरे समजा 100 मुलं आहेत पण मुली मात्र 45च आहेत, मग बाकीचं किती मोठं भवितव्य धोक्यात येणार आहे हा विचार प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आला पाहिजे, म्हणजे त्यांचा सहभाग आपल्याला मिळू शकतो. तिसरा कलम आहे कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना किंवा लखोपती योजना. चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. कितीतरी गावामध्ये अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली जन्माला आलेल्या आहेत आणि मुलगा नाही, अशा कुटुंबाला डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही, लग्नात बोलवलं जात नाही, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. आणि गैरसमज असा आहे की ते कुटुंब आपल्या कार्यक्रमामध्ये आले, त्यांची सावली आपल्या कुटुंबावर पडली तर आपल्याकडे पण फक्त मुली मुलीच होतील की काय, अशी अंधश्रद्धा असं अज्ञान समाजामध्ये आहे. ते आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून ज्यांच्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत अशा कुटुंबांना भाग्यशाली कुटुंब समजलं पाहिजे आणि त्यांचा जाहीर सत्कार झाला पाहिजे. म्हणून फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे हा चौथा कलम आहे. आजच्या या सभेमध्ये असे किती भाग्यशाली कुटुंब आहेत की त्यांना फक्त मुली आहेत? हात वर करा. ओ हो 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 हो, बरेच हात वर आलेले, त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि या सगळ्यांचा सन्मान सर्टिफिकेट देऊन, जेवढी माझ्याकडे सर्टिफिकेट आहे देऊन आपण इथे करणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. त्यानंतरचा 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती. 6वा कलम आहे नकोशीला करूया हवीशी. 7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग.
जन्माच्या स्वागताचा. आपली सगळ्यांची लग्न काही वर्षांमध्ये होणार आहे. तर लग्नामध्ये दोन गोष्टी तुम्ही जरूर लक्षात घ्या की पहिली गोष्ट की लग्नात हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचा पण नाही. दुसरी गोष्ट की लग्नामध्ये 7 फेऱ्यासोबत 8वा फेरा घ्यायचा आहे स्त्री जन्माच्या स्वागताचा. त्याचा एक मंत्र आहे की लेका एवढीच लेख ही भारी, लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया. तर हा मंत्र आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छापायचा आहे, त्याचा बॅनर करून मंडपामध्ये लावायचा आहे आणि पंडितजींना सांगून ठेवायचं की 7 फेरे झाल्यानंतर 8व्या फेऱ्याच्या वेळेस हा मंत्र तुम्ही त्या मंत्राचा तुम्ही उच्चारण करा. आणि अशा पद्धतीने 8वा फेरा आपण लग्नातच घेतला तर हा विचार सगळ्या समाजामध्ये पोहोचतो आणि सगळ्या समाजाचा सहभाग मिळतो आणि त्या माध्यमातून मुलीच्या जन्माचं स्वागत घरोघरी होऊ लागतं. तर अशा प्रकारचा 8वा फेरा महाराष्ट्रामध्ये 6000 पेक्षा जास्त जोडप्यांनी घेतलेला आहे. ANC ट्रॅकिंग 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाब्दी बद्दल. या सोनोग्राफी मशीन बद्दल आपण खूप ऐकत आलेलो आहे पेपर मधून, इकडे छापा पडला, हे मशीन सील केलं, ते मशीन सील केलं, या डॉक्टरांना शिक्षा झाली, त्या डॉक्टरांना शिक्षा झाली, हे आपण ऐकतोय. काय आहे हे सोनोग्राफी मशीन? खरं म्हणजे सोनोग्राफी मशीन कशासाठी निर्माण झालं? जर बाळामध्ये काही जन्मजात विकृती असेल तर त्याचं डायग्नोसिस झटपट व्हावं, त्याच्यावर उपचार पटकन व्हावे आणि बाळ आणि आई दोघेही आरोग्य संपन्न राहावेत म्हणून हे सोनोग्राफी मशीन उदयाला आलं. परंतु त्याचा गैरवापर व्हायला लागला. मुलगा किंवा मुलगी हे तपासलं जायला लागलं, मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जायला लागला आणि म्हणून आपण पाहतोय की जिथे जिथे शुगर बेल्ट आहे, जिथे जिथे शहरी भाग आहे, जिथे जिथे सोनोग्राफी मशीन जास्त आहे तिथे तिथे मुलींची संख्या झपाट्याने कमी झालेली आपल्याला दिसतेय. कारण मुलगा नको ही भावना मनात आहे सगळ्यांच्याच आणि ही भावना मनात घेऊन ते डॉक्टरांकडे जातात. डॉक्टरही आपलं कर्तव्य कमी प्रमाणात बजावतात आणि त्यामुळे दोघांची हात मिळवणी झाली की मुलीचा गर्भ पाडला जातो आणि स्त्री भ्रूण हत्या ह्या बाबीला खूप मोठं प्रोत्साहन या माध्यमातून मिळत चाललेलं आहे. तर हे जर थांबवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, समाज म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर महाराष्ट्र शासनाची एक हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईन 10व्या कलमामध्ये लिहिलेली आहे. ती हेल्पलाईन आहे 1800233445 1800233445. या हेल्पलाईनची 2 प्रकारे आपण मदत घेऊ शकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या काही परिवारामध्ये जर असं आपल्याला आढळलं की गर्भवती मातेला मुलगा किंवा मुलगी तपासण्यासाठी सोनोग्राफी करण्यासाठी कुणी जबरदस्ती करत असेल किंवा मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी कुणी जबरदस्ती करत असेल तर अशा परिवाराचं नाव, अशा कुटुंबाचं नाव आपण या फोन नंबरवर कळवू शकतो. दुसरं की एखाद्या सोनोग्राफी सेंटर मध्ये अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर त्याही सोनोग्राफी सेंटरचं, हॉस्पिटलचं नाव आपण या फोन नंबरवर कळवू शकतो. याची वेळीच दखल घेतली जाते आणि ताबडतोब कारवाई होते, उपाययोजना होते. तर या फोन नंबरचा जरूर आपण सदुपयोग करावा अशी विनंती या निमित्ताने आपल्याला मी करत आहे. आणि 11वा कलम आहे शपथ. आपण जेव्हा एकाच वेळेस मनपूर्वक एखादी शपथ घेतो तेव्हा प्रामाणिकपणे आपणच आपल्याला दिलेलं ते वचन असतं आणि ते आपण शक्यतो पाळतो.
म्हणून समाज मनामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा विचार रुजवण्यासाठी ही शपथ घेतली पाहिजे. कार्यक्रम कुठला जरी असला तरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जसं आपण ईशस्तवन म्हणतो, वंदे मातरम म्हणतो, तर त्या पद्धतीने सामूहिकरित्या आपण ही प्रार्थना केली, ही शपथ घेतली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येत आहे. डॉक्टर सुधा कंकरे मॅडमचं इथे महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो की त्यांनी ही चळवळ हाती घेतली आणि खरोखर स्त्रीला वाचवण्याची गरज आज आपल्या देशामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या विचारांमधून हे सर्व पटवून दिलेलं आहे. एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि खरोखरच यांच्या चळवळीचं आपण महाविद्यालयातर्फे स्वागत करूया. आज आपल्या महाविद्यालयामध्ये ते आलेत आणि या चळवळीची माहिती आपल्या सगळ्यांना त्यांनी दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या वतीने मी त्यांचा इथे आभार मानतो. आणि स्त्री जन्मांचे स्वागत करा, कन्या जन्म आनंद सोहळा हा जो ठराव घेण्याची विनंती त्यांनी आपल्याला केलेली आहे आणि ती विनंती आपण मान्य केलेली आहे. कारण स्त्रीला वाचवणे, लेकीला वाचवणे हे जसं त्यांनी जी चळवळ सोबत आणलेली आहे त्याच चळवळीला हातभार आपण सुद्धा लावला पाहिजे, कारण ती आपली सुद्धा गरज आहे. म्हणून तो ठराव आम्ही सगळ्यांनी एक मताने घेण्याचा ठरवलेला आहे. तर तो ठराव मी सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या साक्षीने काही हरकत नसेल तर मी वाचून दाखवतो आहे. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे समाजामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. समाज जीवन उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. आजच्या युवकांना लग्नासाठी मुली मिळत नाही, त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सर्व थांबवण्यासाठी वेळीच उपाययोजना होणे आवश्यक आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ चळवळीच्या प्रणेता डॉक्टर सुधा कांकरिया यांना निमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याचा ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या महाविद्यालयाच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. मुलीला छबले, आईची खणा नारळाने ओटी व सासूबाईंचे श्रीफळ व फुल देऊन सन्मान करू असा ठराव सर्वानुमते आम्ही घेत आहोत. या ठरावाला ही राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर सुनीता बाळपुडे या ठरावाचे अनुमोदन करते. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे, हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की जय. वंदे